म्हणजे मोबाईल घ्यायचं किती जणांचा नाही? एकच. बाकी सगळ्यांना असतात ना. काय म्हटले बा, 2 कॉपर वायर्स ऑफ रेडियस R1 R2 are subjected to same tension, are plugged. The transfer wave will be travel faster in the thinner wire, travel faster in the thicker wire, not travel through both the wires, travel with same velocity in the both the wires. मग कुठला ऑप्शन बरोबर? हे सगळे ऑप्शन बघितल्यानंतर कळालं की हा प्रॉब्लेम कशावर आहे? वेव्ह ट्रॅव्हलिंग थ्रू अ स्प्रिंग. मग वेव्ह ट्रॅव्हलिंग थ्रू अ स्प्रिंग चा बेसिक फॉर्म्युला काय? टेन्शन अपॉन म्यू. बरोबर? इज राईट? मग ह्या म्यू मध्ये R1 R2 डायरेक्टली येत नाही. त्यामुळे अजून एक फॉर्म्युला 12वी मध्ये आहे, तो फॉर्म्युला डायरेक्टली डेरिव्हेशन आहे. मी आता इथं सांगतो. म्यू म्हणजे काय? मास पर युनिट लेंथ. बरोबर? त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा मास फाइंड करूया इन टर्म ऑफ रेडियस. शक्य आहे. डेन्सिटी म्हणजे काय? डेन्सिटी म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम. बरोबर? मास व्हॉल्यूम. आता ह्या स्ट्रिंगची लेंथ जर एल असेल, स्ट्रिंगची लेंथ किती आहे? एल. अँड रेडियस याचा आर आहे, तर याचं व्हॉल्यूम किती असणार? लेंथ यूज करायला पाहिजे आपल्याला. सिलेंड्रिकल आहे म्हणजे एरिया इंटू लेंथ. आता सर्क्युलर आहे, मग एरिया किती येणार? पाय आर स्क्वेअर. झालं का रेडियस इन्व्हॉल्व? पाय आर स्क्वेअर इंटू एल. आपल्याला काय पाहिजे? म्यू साठी एम पाहिजे. मग एम किती येणार? एम इज रो डेन्सिटी पाय आर स्क्वेअर एल. मग डेन्सिटी किती येणार? लिनियर मास डेन्सिटी किती येणार? जी दॅट इज एम बाय एल. रो पाय आर स्क्वेअर एल डिवाइड बाय एल. अंडरस्टूड? मग म्यूचा फॉर्म्युला काय आला? रो पाय आर स्क्वेअर. बरोबर? आणि त्यामुळे व्ही आलं वेलॉसिटी इन अ स्ट्रिंग टी अपॉन म्यू नाही, आता रो पाय आर स्क्वेअर. अंडरस्टूड? हा. मग ह्यामध्ये कॉन्स्टंट काय? सेम कॉपर वायर, 2 कॉपर वायर. ठीक आहे. सब्जेक्ट सेम टेन्शन म्हटलंय, मग टेन्शन काय? सेम आहे. सो टेन्शन सेम आहे दोन्ही केसला. ओके. टेन्शन इज कॉन्स्टंट. बरोबर आहे की नाही? टी कॉन्स्टंट. आणि काय कॉन्स्टंट आहे? पाय तर कॉन्स्टंट असतंच. बरोबर आहे की नाही? टेन्शन ऍज वेल ऍज पाय ऍज वेल ऍज रो कॉन्स्टंट. म्हणजे वेलॉसिटी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट? अंडर रूट आर स्क्वेअर. म्हणजे वेलॉसिटी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट? आर. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये दिले 2 वायर. कुठल्या? एक थिनर अँड थिकर. बघा, एक वायर कुठले?
रेडियस साठी बघतो मी. हा, प्लस 1 वायर काय दिले, थिनर. कुठली थिनर? रेडियसचं रिलेशन दिले बघा, 2 वायर, एक आहे थिनर आणि दुसरी थिकर. थिकरचा रेडियस काय असणार? थिकर म्हणजे जास्त मोठी, इज राईट. मग रिलेशन दिलंय R1 ग्रेटर दॅन R2, त्यामुळं थिकरचा रेडियस जास्त आहे, इज इट राईट? गेटिंग एव्हरीवन? बट वेलॉसिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू R. उलट पण रिलेशन. V2 is greater than what? V1. ह्याचा V2 म्हणजे काय? वेलॉसिटी इन थिनर वेव्ह इज मोर दॅन V1. म्हणजे ऑप्शन कुठले येणार? वेव्ह ट्रॅव्हल फास्टर इन व्हॉट? थिनर वायर. सो A इज ऑप्शन. ओके, वेव्ह ट्रॅव्हल. तर मग करेक्ट ऑप्शन इज ह्या प्रॉब्लेमचं A. अंडरस्टूड? इज इट क्लिअर?